नमस्कार, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते। चहाचा वेळ असो किंवा मधल्या वेळेची भूक, आपल्याला नेहमीच काहीतरी चटपटीत आणि कुरकुरीत खावंसं वाटतं। म्हणूनच आज आपण मस्त खमंग आणि चटपटीत लसूणी भडंग कशी बनवायची हे पाहणार आहोत। ही लसूणी भडंग बनवायला अगदी सोपी आहे आणि ही भडंग अगदी महिनाभर कुरकुरीत राहण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत। त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर त्यासाठी इथे मी पाव किलो इतके चिरमुरे किंवा कुरमुरे घेतले। तर हे जे चिरमुरे आहेत ते मी असे थोडेसे लांबट आणि जे चपटे असतात ना ते घेतलेत। तुमच्याकडे जर कोल्हापुरी भडंगसाठी जे चिरमुरे वापरतात ना ते जरी घेतले ना तरी देखील चालेल। त्याचबरोबर इथे मी एक 30 ते 35 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात। लसूण आपल्याला साली सकटच घ्यायचं आहे, त्यामुळे भडंगमध्ये त्याची चव अप्रतिम लागते। त्याचबरोबर अर्धी वाटी शेंगदाणे, 15 ते 20 कढीपत्त्याची पानं आणि इथे मी ही शेव घेतले। ही सुद्धा लसूणी शेव आहे। याची जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। तर आता सगळ्यात आधी आपल्याला हे जे चिरमुरे किंवा कुरमुरे आहेत ते हलकेसे गरम करून घ्यायचे आहेत। तर कधी कधी काय होतं, भडंग बनवल्यानंतर तो लगेच मऊ पडतो, मग असं होऊ नये यासाठी हे आपल्याला एक फक्त 2 ते 3 मिनिटच गरम करून घ्यायचं आहे। त्यामुळे भडंग अगदी महिनाभर छान कुरकुरीत राहते। तर इथे बघा अगदी 2 ते 3 मिनिटच मी हे चिरमुरे गरम करून घेतले। तुम्ही बघू शकता छान असे कुरकुरीत झालेले आहेत। तर आता आपण हे बाजूला एका परातीमध्ये काढून घेऊया। तर इथे मी चिरमुरे बाजूला काढून घेतलेत परातीमध्ये। तर आता यामध्येच आपल्याला ही जी आपण शेव घेतले ती घालायचे। तर इथे तुम्ही या शेवऐवजी कोणतेही शेव वापरू शकता किंवा जर फरसाणा जरी घातला यामध्ये तरी देखील चालेल। त्याचबरोबर यामध्ये आपल्याला 2 चमचे पिठी साखर घालायचे। पिठी साखर घातल्यामुळे भडंगला मस्त अशी चटपटीतपणा येतो। तर आता हे आपल्याला व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचे। जी पिठी साखर आहे ती संपूर्ण कुरमुऱ्याला आपल्याला लावून घ्यायचे। तर इथे मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता आपण हे बाजूला ठेवू आणि आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हा जो लसूण घेतलाय तो घालायचा आहे। तर तुम्ही हा जो लसूण आहे तो खलबत्त्यामध्ये सुद्धा ठेचून घेऊ शकता, पण असा थोडासा मिक्सरमधून फिरवून घेतला ना अगदी छान एकसारखा लसूणी फ्लेवर भडंगमध्ये लागतो। तर हे बघा असं फक्त पल्स मोडवरती चालू बंद करत 1 ते 2 सेकंदच आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। तर इथे आपला हा लसूण बारीक करून झालेला आहे। तर आता आपण लगेच फोडणीची तयारी करूया। तर त्यासाठी एका कढईमध्ये आपल्याला पळीभर तेल घालायचं आहे। तेल तुम्ही कमी अधिक तुमच्या आवडीनुसार करू शकता। तेल चांगलं गरम करून घ्यायचं, गॅस अगदी मंद ठेवायचा। तर आता तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपण जे शेंगदाणे घेतलेले ते घालायचे आणि अगदी मंद आचेवरतीच आपल्याला हे शेंगदाणे अगदी कुरकुरीत आणि खमंग होईपर्यंत तळून घ्यायचे। तर आता शेंगदाणे सुद्धा आपल्याला चांगले कुरकुरीत होईपर्यंतच तळून घ्यायचे। जर शेंगदाणे थोडे जरी मऊ राहिले ना तर भडंगमध्ये घातले की लगेच भडंग आपली जी आहे ती मऊ पडायला लागते, म्हणून शेंगदाणे सुद्धा अगदी खमंग होईपर्यंत तळून घ्यायचे। तर इथे बघा शेंगदाणे छान असे तळले गेलेत, हे सुद्धा आपण आता बाजूला काढून घेऊया। आणि आता याच तेलामध्ये आपल्याला हा जो बारीक करून घेतलेला लसूण आहे तो घालायचा आहे आणि लसूण देखील अगदी मंद आचेवरती छान कुरकुरीत आणि तांबूस रंगावरती तळून घ्यायचं आहे किंवा परतून घ्यायचं आहे। तर लसूण शेंगदाणे हे सुद्धा छान कुरकुरीत होईपर्यंतच परतून घ्या, तरच आपला जो भडंग आहे तो अगदी जास्तीत जास्त दिवस तसाच कुरकुरीत राहतो। तर इथे बघा लसूण हलकासा मी 1 ते 1.5 मिनिटं परतून घेतलाय। तर आता यामध्येच आपल्याला कढीपत्त्याची पानं सुद्धा घालायची आहेत आणि ही सुद्धा आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर इथे बघा अगदी 2 ते 3 मिनिटांमध्येच लसूण आणि कढीपत्ता छान असा भाजला गेलाय। तुम्ही बघू शकता लसणाचा रंग हलकासा तांबूस रंग आलेला आहे। याचाच अर्थ हा जो लसूण आहे तो छान कुरकुरीत झालेला आहे। तर आता
आपल्याला यामध्ये काही मसाले घालायचे. तर मसाल्यामध्ये इथे मी 2 चमचे लाल तिखट घेतले. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि चिमूटभर हिंग घालायचं आहे. तर आता हे सुद्धा मसाले आहेत ते सुद्धा आपल्याला मंद आचेवरती छान यासोबत परतून घ्यायचं आहे. लक्षात ठेवायचं गॅस अगदी मंद करा, नाहीतर मसाले जे आहेत ते जळण्याची शक्यता असते. किंवा अगदीच तुम्ही गॅस बंद करून सुद्धा हे मसाले यामध्ये परतून घेऊ शकता. तर अगदी छान असा हा मसाला आपला तयार झालेला आहे. रंग बघा अगदी सुरेख आला गेला आहे. तर आता गॅस बंद करायचा आहे आणि हा जो मसाला आहे तो आपण या मुरमुऱ्यावरती घालून घ्यायचा आहे. तर इथे मी मसाला या मुरमुऱ्यावरती घालून घेतला आहे. आता हे व्यवस्थित सुरुवातीला आपल्याला चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं आहे, कारण मसाला जो आहे तो गरम आहे. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने अजिबात जास्तीचं साहित्य न वापरता हा छान चटपटीत आणि खमंग भडंग आपला तयार होतो. आणि दिसायला जेवढा भारी दिसतोय ना तेवढाच खायला देखील अप्रतिम लागतो. तर आता हे हातानेच आपल्याला अगदी 4 ते 5 मिनटं तरी छान असा हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, हलक्या हाताने चोळून घ्यायचं. तर बघा आपला मस्त असा हा भडंग तयार झालेला आहे. रंग देखील अगदी सुरेख आला गेला की नाही. तर हा भडंग पूर्णपणे गार करून घ्यायचा आणि त्यानंतरच एखाद्या हवाबंद डब्यामध्ये किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये जर भरून ठेवला ना तर अगदी महिनाभर छान खमंग आणि कुरकुरीत राहतो. तर हा भडंग तुम्ही असा सुद्धा खाऊ शकता किंवा यावरती असा बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि निंबू पिळायचा, म्हणजे अजूनच छान चटपटीत लागतो आणि आपली इथे सुकी भेळसुद्धा तयार होते. तर तुम्ही देखील या पद्धतीने हा भडंग एकदा नक्की करून पहा. अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि झटपट हा भडंग तयार होतो आणि चवीला देखील ना कमाल लागतो. तर आजची ही भडंगची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. धन्यवाद.